5 एकरला 5 शेळ्या भारी पडतात. हा. माझा कापूस 5 एकर मध्ये झाला 15 क्विंटल. 1,20,000 खर्च झालता. राहिले 10 का 15 राहिले ती शिल्लक मला. तेव्हापासून मी जास्त या शेळ्यामध्ये गोचिडे का आता आपल्या कोणत्या शेळीला गोचिडा 5,000 घ्यायचे कोणी कॅमेऱ्यात मी सगळं सांगतो. एक गोचिडा 5,000 बक्षीस घ्यायचं. गोचिड जर शेळीला असला तर 5,000 बक्षीस. हा बक्षीस. खर्च नाही याला काही. खर्चच नाही काही आपलं घरी पिकत आहे. मुर्गा बनतो. यांना जर खुराक असेल तर हे काही खात्यात माणसं खात्यात. पाठीला लय दिवस सांभाळ लागतं ना. दिवस सांभाळायचं ती गाभण राहायची परत 5 महिने यायची परत 4 महिने बुक करड ऐकायचे. हे पडत नाही ना. हे जवळ आली शेळी वाटत ना आपला भारी वाटायला लागलं. आपण 3 महिन्यात 52,000 आले. या जमिनीत काय पिकत एवढं. सिमेंट पोल लोखंडी पोल असला तर बिल्डिंग आणायची आणि 4 बोट जमीन पुरायचं. बरं आता सिमेंट पोल महत्वाचा का लोखंडी पोल? शेंगदाणा पेंट चारायचे 3 महिने 2 कट्टे चारायचे. 10 बकऱ्याला पिल्लाला 10 3 महिने 2 खाल्ले का शेंगदाणा पेंट 7 7.5 8 हजारापर्यंत निघत. शेतकरी मित्रांनो, ह्या माझ्या जे पाठीमागे तुम्ही पाहताय ह्या 20-25 शेळ्या गावरान जातीच्या या फार्मवरती कशा प्रकारे ह्याचं शेळी पालन केलं जातं पूर्ण बंदिस्त. तर याविषयी आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. विशेष म्हणजे ज्या गावरान शेळ्या आहेत बऱ्याच शेतकऱ्यांचं असं मत आहे की गावरान शेळ्या ह्या पूर्ण बंदिस्त होत नाहीत. तर या पूर्ण बंदिस्त शेळ्याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. ह्या कशा पद्धतीने त्याने पूर्ण बंदिस्त केलेले आहेत, त्यांना चारा कशा प्रकारे दिला जातो, त्यांचं व्यवस्थापन कशा प्रकारे केलं जातं, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ ज्यांना शेळी पालन करायचे किंवा जे शेळी पालन करत आहे त्या शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. तर चला पाहूया सविस्तर माहिती. सर, प्रथमतः स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलवरती. आपला प्रेक्षकांना परिचय सांगा. शिवाजी कचरोगर म्हणजे खोकरगाव तालुका शिरोळ जिल्हा बीड. बर, तर आपल्याकडे सध्या किती शेळ्या आहेत आपल्या? आता या मोठ्याला 14 आहेत आणि बारकाले 10 आहेत. लहान मोठ्या 25. हो. बर, आता कसं असतं शेळी पालन सुरुवात करायची म्हणलं तर आपण शेळी पालन दुसरे पाहतो किंवा बऱ्याचशा फार्मला व्हिजिट करतो. तुमच्या डोक्यामध्ये हा प्लॅन कसा आला बरं आपण हे शेळी पालन करावं म्हणून? नाही, आपण आपल्या शेजारी वाल्मिकीचं हे शेळी पालनाचं गोठा त्याचं पाहून आपल्याला थोडा अनुभव आला आणि काही अडचण आली की त्याला फोन लावला तिथं लगेच. बर. हो. आपला सुरुवातीला कुठला व्यवसाय होता? सुरुवातीला मी ड्रायव्हर होतो आणि नंतर आपण गाय होत्या आपल्याकडे संकलन होता. काही गाय होत्या 17-80 लिटर दूध होतं संकलन. त्यानंतर आपण गाडी घेतली 10 टायर. त्या गाय ऐकून टाकल्या आणि त्यानंतर मग आपण शेळ्याचा शिरलो व्यवसाय करायला. बर. सर, तुम्ही ही जी शेळी पालनची सुरुवात कशा प्रकारे केली होती? सुरुवातीला किती शेळ्या तुम्ही खरेदी केल्या होत्या? आपण सुरुवातीला 3च आणल्या आणि नंतर आपण वाढत आपल्या 20-25 शेळ्या झाल्या आणि त्यातले फक्त बोकडं घेतो आपण. आणि बोकडं विकत असताना आपण 7 बोकडं 52,500 विकली होती गेल्या वर्षी आणि 3-3.5 महिन्यात. आणि त्यांना आपण शेंगदाणा पेंड जास्त चारतो आतापर्यंत एवढी. बर, तर तुम्ही सांगितलं की तुम्ही सुरुवातीला 3 शेळ्या आणल्या. बरं, हे काळ कुठला होता? म्हणजे कधी तुम्ही आणल्या होत्या 3 शेळ्या? किती वर्ष आणलेल्या? 2022 आणल्या होत्या. 2022. हो. बर, म्हणजे आता जवळपास 3 वर्ष झालं, 3 ते 4 वर्ष झाले. हो. बर, आता तुमच्याकडे हे शेळ्या आहेत पूर्ण बंदिस्त आहेत, यांना कसलंही तुम्ही सोडित नाहीत? आजपर्यंत एकही शेळी बाहेर नेली नाही? बाहेर नाही. बर, आता जे आपले शेतकरी मित्र आहेत नवीन तरुण आहेत त्यांचं तर मत आहे की हे ज्या गावरान शेळ्या आहेत पूर्ण बंदिस्त होऊ शकत नाहीत, तुमच्याकडे तर पूर्ण बंदिस्त आहेत. बंदिस्त होत ना. बंदिस्त असं आपण सोडित नाही त्यामुळे आपल्या बंदिस्तच येतात. आणि सोडल्यावर काय होतं, दुसऱ्या शेळ्या आपल्या शेळ्यात मिसळल्या, दुसऱ्याचा आजार आपला आला तर हे असा आजार होत नाही आणि आपण बाहेरची शेळी आपल्या फार्म हाऊस मध्ये घेता बी नाही. हो, असं असतं आपल्याकडे. पण शेतकऱ्यांचं तर मत आहे हे शेळ्या जर बाहेर नेल्या चरायला तर एकदम तब्येती वगैरे चांगल्या राहतात, टवटवीत. पण तुमच्या शेळ्या सध्या चांगल्या टवटवीत दिसतात. मग आपण त्यांना खुराक देतो, सकाळी सोयाबीन भिजवून, संध्याकाळी मका असली तर मका, नाही तर मग याला बोकडाला पेंड असते शेंगदाणा पेंड, आणि एखाद टाइम आपण बी शेंगदाणा पेंड याला चालतो. आज करतो त्यांना नियोजन. म्हणजे सगळ्यांना शेंगदाणा पेंड. हो, आणि मुर्गा असे परत. बर, आता हे जे शेळ्या आहेत तुमच्याकडं, ह्या शेळ्यांना तुम्ही पाठीमागं शेड जे केलेलं आहे पहिलंच आहे तुमचं? हो. बरं, ज्या वेळेस तुम्ही हे शेड केलं तर त्याला खर्च किती आला होता बरं एक अंदाजे? खर्च 1.25 लाख आलता पूर्ण काम, जाळी शेड सगळं. जाळी शेड. हो. साईज सांगा एकदा. साईज 300 बाय 50. 300 बाय 50 ला 1.25 लाख. किती वर्षापूर्वीची? हे लॉकडाऊन मध्ये 2021 ला. 2021 ला. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पाहिलं तर सध्या त्यांच्याकडे 25 शेळ्या आहेत. लॉकडाऊनच्या काळामध्ये
त्यांनी हे जे संपूर्ण जाळी केलेली शेड केलेलं आहे 1.25 लाखामध्ये, आता थोडंफार कमी जास्त होऊ शकतं कारण ही रेंज कमी जास्त होत असते. तुम्ही 1.25 लाखामध्ये त्यांच्या मतानुसार 25 शेळ्याचं शेळी पालन करू शकता. ह्यामध्ये जास्त बसत्यान, त्यांचं पाठीमागं घर आहे, समोर काही जनावर आहेत आणि यामध्ये त्यांचं हे शेळी पालन सुरू आहे. बरं सर, आता तुम्ही हे जे शेळी पालन केलं, काय होतं शेळी पालन करायचं म्हणलं बऱ्याच लोकांना ही झंझट वाटते. नाही, सगळ्यात बंदिस्त असले का काही झंझट नाही, पुढं काम नाही करायची, काहीच नाही. आणि जी 5 एकर आहे का, 5 एकरला 5 शेळ्या भारी पडतात. माझा कापूस 5 एकर मध्ये झाला 15 क्विंटल, 1,20,000 खर्च झालता. राहिले 10 का 15 राहिले शिल्लक मला. तेव्हापासून मी जास्त या शेळ्यामध्ये ध्यान देतोय. म्हणजे 5 एकर जमिनीमध्ये किती म्हणले? 15 क्विंटल कापूस झालता. 15 क्विंटल कापूस. 4 आणि 1,10,000 खर्च झालता आणि 1,30,000चा कापूस विकला होता. आणि मग 23,000 शिल्लक राहिले ते काहीच नाही ना. मग त्यामुळे याच्यात जास्त ध्यान देतोय. त्यांना नियोजन मध्ये पाणी, चारा, सकाळी कोणता चारा द्यायचा, नाश्त्याला सोयाबीन भिजलेली द्यायची, खपरी पेंड द्यायची 4-5 नंतर, आणि शेंगदाणा पेंड. आणखी मग मका असली तर आता मका आहे आपला प्लॉट. मग ती मका आली का मका शिवून त्या टायमाला द्यायची परत. आणि सोयाबीन अशी तीजी ती शेळी अशी तीजी. बरं, एक अंदाजे तुम्हाला या शेळी पालनामधून वर्षाला किती राहते बरं एक अंदाजे? तसं का, आपल्या सुरुवातीला जेव्हा खर्च अर्थ जाऊन तुमचा सगळा खर्चच नाही याला काही. खर्चच नाही काही, आपलं घरी पिकत आहे, मुरगाच बनतो, टाकतो. पण त्याला काही तर थोडाफार आता आपला खर्च होतोच ना, ते पेरणी असन, त्याची लागवड असन. हो, तेवढाच खर्च आहे. मग ते तर आपण कोणत्या पिकाला करतो, पण यांना म्हणजे तुमच्या मतानुसार आपण जे शेतीमध्ये खर्च करतो ते खर्च बचत होतो, फवारणीचा असन, खताचा असन. म्हणजे फक्त चारा लागवड करायची, त्यांना पाणी वगैरे द्यायचं, त्याचा खर्च कमी प्रमाणामध्ये. टायमाला ही शेळी येली 8 दिवसात जातो औषध द्यायचं 5 मिली. 5 मिली म्हणजे पोटातली घाण ती निघून जाते. बर, असं होतं. त्या हिशोबाने सुरू आहे. बर, आता तुम्ही सांगितलं की शेतीपेक्षा मला शेळ्याच परवडतात. चांगले. हो, आणि तुम्ही सुरुवातीला गाय पालन पण तुमच्याकडे होतं. बरं, आता एक त्यामध्ये एक उपप्रश्न आहे आपला. बरं, गाय पालन जे दुग्ध व्यवसाय करतात त्या लोकांना वाईट वाटण, वेगळं वाटण की यायला यांच्याकडे गाय पालन होतं बंद केलं आणि यांनी शेळी पालन केलं. पण गाय पालनाला काय आहे, ते 2 माणसं 24 तास त्यांच्या नियोजन मध्ये लागतं. इकून ऊन आलं, इकून ताप आलं, हिला गुचिड ताप झाली, ते गुचिड झालं की आपण तो शेळीला गुचिड नाही आणि गाय होता गायला बी नाही. पण त्यांना धुवायचं, दुपारी लायला करायला लागलं की पाणी टाकायचं, परत सावलीला घ्यायचं. आणि अशा पत्र्याच्या पडी जर बांधले तर पत्र्या त्यांना उन्हाळ्यात जमतच नाही, उष्णता टेम्परेचर ते उन्हाळ्याचं, त्यामुळे असे झाडं लागते त्यांना. पण आपण त्याच्यातून बी सक्सेस केलं ते. पण शेवटी आपल्याला ते नको वाटलं. नको कसं वाटलं, 70-80 लिटर आपलं संकलन होतं. पण ते आपल्याला नको कशामुळे वाटलं की हे उन्हाचं ताण, आणि दिवसभर 2 माणसांनी त्यांना कोणती लाय करते, त्याला पाणी वाता, त्याला धुवून काढा, झेंडटीचं काम होतं त्याच्यापेक्षा ह्यामध्ये थोडी कमी एक माणसात लागत. बर, आता तुम्ही सांगितलं बोलता बोलता की तुमचं 50चं टार्गेट आहे. हो. बरं, आता तुम्ही हे गावरांमध्येच करणार आहात काही तर नाही? हेच गावरान, सगळं गावरान. हे काय आहे, ग्रुपची शेळी आता. याच्या जर बाहेर शेळी सोडली सगळ्या ग्रुपने मध्ये घेऊन मारतात, येऊन देत नाहीत मध्ये. म्हणजे नवीन शेळीला येऊन देत नाही, आतमध्ये येऊन देत नाही. त्या जसं विचारायला राहिलेत का, या बघा, तसं दुसरी शेळी आतमध्ये सोडली का असं ग्रुपने मध्ये घेऊन अशा मारत तिला. त्याच्यामुळं आपण बाहेरची शेळी घेत नाही. यामधले जे पिल्ले वाढणार आहेत आता ह्यामध्ये तुम्ही 50ची संख्या करणार. हो, आता तिकडं 7 हे येतं पाठी आणि 6 बोकड येतं. बरं, आता तुमचं हे जे बोकड आहे किती महिन्याचं म्हणले? 9 महिन्याचं. हो. बरं, आता हे सेल करायचं जर म्हणलं तर ही कुठली जात आहे तुमची? आता समजा विकायचं म्हणलं तर कितीला विकू शकते? बिटल आहे. बिटल. हो. बरं, हे क्रॉस बिटल आहे का ओरिजिनल बिटल? ओरिजिनल शेळीचं ओरिजिनल बिटल आहे. ओरिजिनल बिटल. हो. बरं, बिटलची ओळख कशी समजा ओळखावं बरं हे बिटल आहे म्हणून? जवळ आहे एकदा त्याच हे असं, हे कानाचा आकार, कानाची लेन जास्त, इथली लेन, ही समोरची, समोर एक बाक, हो, ही अशी लेन, हे म्हणजे हे असं याचे ओळखायचं. हे पूर्ण असं जर असं आणि कानाची लेन तर मोठी असं तर ओळखायचं बिटल आहे. बिटल आहे. हो. बरं, क्रॉस मध्ये पण असं होऊ शकतो ना? नाही होत. नाही होत. सगळे आपले क्रॉस येत नाही. क्रॉस मध्ये नाही होत. नाही होत. बर बर. तर शेतकरी मित्रांनो, त्यांचं हे जर बघितलं तुम्ही, त्यांच्या मतानुसार हे त्यांच्याकडे बिटल जातीचं बोकड आहे. बरं, ह्याची किंमत किती होऊ शकते बरं एक अंदाजे? हे आपण आता 30,000ला देणार आहे. 30,000ला तुम्ही देणार आहे? हो. बरं, ह्याला आता समजा गिरायकाने मागितलं तुम्ही देऊ शकता? हो, पण आपल्याला त्याच्या कमी आपल्याला द्यायचं बी नाही ना, त्यामुळे आपल्याला काय, आपण तर ठेवा आणलंय आपण हौसानी. त्याला तुम्ही हे आधी तुमच्याकडे बिटलच होतं का गावरान? बिटलच. पहिल्यापासून तुम्ही
हा गावरानला विठ्ठलच बोकड. मग हे आधी दुसरं बकरं होतं का? हो, म्हणजे किती महिन्याला वर्षाला तुम्ही हे चेंज करता? हे 2 वर्षाला चेंज करायचं. 2 वर्षाला चेंज करायला हो. पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याने. प्रत्येकाने. बर. आता शेळ्या ज्या आहेत, कसं होतं शेळी पालनामध्ये तुम्ही सांगितले तुमच्या गावामध्ये तुम्ही त्या 3 होंड्याच्या शेळ्या आहेत, हो. त्या पाहितल्या तुम्हाला आवडल्या. ज्यावेळेस तुम्ही त्या शेळ्या खरेदी केल्या होत्या त्यांचं वेत वगैरे किती होतं सांगता येईल का आपल्याला? ती एक तर पहिल्यावर होती. हा, ती पलीकडची पांढरी. हा, हा, ठीक हा, आहे. हा, ही 30 होती. हा, हा, ही 14 होती. हा. ही एक म्हणजे होती, तिसऱ्या येताची. ही हा, ती 30 होती. हा. आणि ती पहिल्यावर होती. ती आणली का त्या दिवशी आणली त्याच्या वेळी हा, ती पाठ झाली. हा. बर बर. ती पलीकडे आहेत. बरं, राहू दे, काय अडचण नाही. म्हणजे सरासरी एक पहिल्या दुसऱ्या येताच्या शेळ्या निवडायला पाहिजे. हो, पहिल्या म्हणजे समजा असं कसं असतंय, एकदम लोकांना वाटतं शेळी पालन करायचं म्हणलं की खर्च असतोय. आता ह्या पाटी घ्यायचं म्हणलं तुम्ही सांगितलं किती हजाराला घेतल्या? 3? ही घेतली होती 15.5ला. नाही, कॉमन मध्ये किती घेतल्या होत्या तुम्ही? 47,000ला. 47,000ला 3 घेतल्या होत्या. हा. बरं, आता नवीनला सुरू करायचं त्यांचं मत असं 5-6 हजाराची पाट घ्यायची. बरं, पाट खरेदी करायला पाहिजे बरं? नाही, का बरं, काय कारण आहे? पाटीला लय दिवस सांभाळावं लागतं ना. हा. किती दिवस सांभाळायचं, ती गाभण राहायची, परत 5 महिने यायची, परत 4 महिने बुक्कड ऐकायचे. हा. हे पडत नाही ना. ही जवळ आली शेळी अशी घ्यायची, जवळ आलेली घ्यायला 2 पाहिजे, बकऱ्या निवडायला द्यावा पाहिजे अशी समजा. घ्यायची. अशा प्रकारे शेळी समजा निवडायला पाहिजे. ही नावाटे ही आता पहिल्यावर पाटी. हा, हा. ही 1.5 वर्षाची पाठ. 1.5 वर्षाची पाट. हो, म्हणजे एक येत नाही झालं हिचं? एक झालं ना. एक झालं, दुसरी हो. येताची. आता गाभण आहे. हा. हम्म. म्हणजे अशा निवडायला पाहिजेत हो, ज्यांना नवीन सुरुवात करायची ते. हो, शेतकरी मित्रांनो, हा प्रश्न मी यासाठी विचारला, बऱ्याच शेतकऱ्यांच्या किंवा नवीन शेळी पालकांच्या आम्हाला कमेंट असतात की आम्ही कशा प्रकारे शेळी निवडली पाहिजे, कशा प्रकारे सुरुवात आम्ही केली पाहिजे. या सरांच्या मतानुसार ही दुसऱ्या येताची शेळी आहे, नवाट आहे. अशी जर तुम्ही शेळी जर निवडली की ही आपल्या फार्मवरती आल्याच्या नंतर तुम्हाला लगेच यामध्ये भांडवल उभा राहतं. हो. त्यांच्या मतानुसार तुम्ही जर पाट जर घेतली, त्यांनी सांगितलं तिला यायला वेळ लागतो, गाभण राहती नाही राहती, बऱ्याच समस्या असतात. त्यामुळं त्यांच्या मतानुसार अशी शेळी आपण निवडली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? तुम्ही एक कमेंट करा, कशा प्रकारे शेळ्यांची जात निवडली पाहिजे. बरं सर, आता ह्या तुमच्याकडं एवढ्या शेळ्या आहेत, काय होतं आता तुमचं घर जवळच आहे, सगळ्या गोष्टी तुम्ही याला लक्ष वगैरे सगळं ठेवता. आता ह्या शेळ्यांना इथं खाद्य दिलेलं आहे, तुम्ही जे खाद्य आहे मुरघास वगैरे, हो. तर हे मुरघास तुम्ही कुठून खरेदी केला का कसं समजा? नाही, आपण आपल्याच जमीन शेतात मका पेरायची हा, आणि तिथे कुठे मशीन आहे आपल्याकडे हा. पहिलीच ऑलरेडी. हा, आणि असं भरून ठेवायचं तिथंच. लेबर लावायचं, 2-3 लेबर लावायचे, कापून घ्यायची आणि कुट्टी चालू करायची मागं. बरं. आता मुरघास तर हे गायांसाठी म्हशीसाठी असतो. हो, शेळ्यांना मी फर्स्ट टाइम बघतोय, म्हणजे बऱ्याचशा फार्मवरती आम्ही जातो त्यावेळेस फक्त कुटी मशीनने डायरेक्ट जे चारा असतो हिरवा ते कट करून देतात, पण तुमच्याकडे मुरघास आहे. हो. बरं, हे मुरघास शेळ्या संपूर्ण खात्यात का काही वेस्टेज राहतं? काहीच ठेवीत नाही, संपूर्ण खाऊन टाकणार. एकदम असं चविष्ट लागतं त्यांना. टाकल्यावर किती खावा आणि किती नाही असं कळत नाही त्यांना. संपूर्ण खात्यात हो. काहीच ठेवत नाही. काही नाही. बर बर. आता तुम्ही ही जाळी केली आहे. आता आपण जर इकडे बघितलं तर या थोडं अलीकड आपण सांगू शेतकऱ्यांना कसं असतंय. आता ही तुमची जी जाळी दिसते, हो. या जाळीची हाईट किती आपल्याला सांगाय का? ही 7 फुटी. 7 फूट. तुमचं पाठीमाग घर आहे, तुम्ही यामध्येच हे जुगाडू पद्धतीने केलेलं आहे. हो, बरं, सुरुवातीला तुम्ही ही 7 फुटाची जाळी लावली, ह्याला खाली काहीच अंतर नाही, म्हणजे काही लावलेलं नाही तुम्ही. हो, आता तुमचं इथं घर आहे म्हणून. हो. पण एखाद्या शेतकऱ्यांना असं शेळी पालन सुरुवात करायची, तुमच्यासारख्या 20-25 शेळ्या करायच्या, त्यांच्यासाठी काय सांगता? कशी जाळी वगैरे, कशी शेडची रचना असली पाहिजे? मग जर समजा लांब असलं, हा, घर नसन, हा, तर हे जी खालची हे हा, एक जाळी, हा, तर याच्यात गस टाकायचा हा, हा. पूर्ण. हे हा. तर हे खालून? खाली हा, असं पूर्ण होऊन. हा, ही सिमेंटी पोल, लोखंडी पोल असला तर वेल्डिंग आणायची याला हा, लगेच. हा, आणि 4 बोट जमीन पुरायचं. हा. बरं, आता सिमेंट पोल महत्वाचा का लोखंडी पोल महत्वाचा? नाही, आता जे शेतकरी नवीन चालू केले हेच कमी खर्च काम आहे ना. कमी खर्चामध्ये करायचं आहे. हो, मग हे सिमेंटी पोल, सिमेंट पोल टाकून हो. खाली गज टाकून हो. ही जाळी वगैरे केली पाहिजे. हो. बर, आता तुम्ही हे जे शेड केलं, हे शेडची साईज किती असेल या छोट्या? हे पूर्ण हा, नाही हे एवढंच आहे. एवढं आपण आता सध्याच्या यामध्ये आहे. 12 बाय 20 आहे. 12 बाय 20 मध्ये तुम्ही त्यांच्या हा. मतानुसार यासाठी विचारलं, यामध्येच्या 25 शेळ्या फिरतात. 12 बाय 20 मध्ये हो, तुम्ही 25 शेळ्यांचं शेळी पालन करू शकता. हो, बरं सर, आता ह्यांचं कसं असतंय, आता प्रत्येक सीझन नुसार शेळ्यांना चारा द्यावा लागतो. तुमच्याकडे तुम्ही सांगितलं तुमच्याकडे जे गवताचे प्रकार आहेत, किती प्रकारचं गवत आहे आणि किती एकर मध्ये तुम्ही लावलेलं आहे? समोर गेन्नी गावात आहे 5 गुंठे, हा, हा, काडी गावात आहे, दुसरं गावात आहे. हा, हा, हे एवढं. हा, याच्या व्यतिरिक्त आणखी कडबा असतो आपला. हा, कडबा जे काही मोठाला कडबा तर ते कुटीत मारी करून टाकून द्यायचा. हा, जर कुटी उपलब्ध नसेल हा,
तर मग हे आपला का कुराड नाही तर आडकीता कापून कट करून टाकायचं, तुकडे टाकून द्यायचे बर. आणि ते पुरा खात्यात. मी तर असं करीत नाही, मी सावताला पेनी फेकतो कडब्याची डायरेक्ट चिपा ठेवीत नाही खुराकामुळं. खुराक नसेल तर खात नाही खुराक नसन तर खात नाही. बरं, हे कसं काय तुम्हाला जाणवलं बरं खुराक नसन तर खात नाहीत? सुरुवातीला आपण 3 शेळ्या होत्या, आहेत 3, काय झालं काय पुढं खुराकन काय म्हणून नाही. मग नंतर ते आमच्या जोडीदाराचा वाली मिसळचं पाहून आम्ही त्याचं नियोजन वेगळं थोडं क्वालिटीचं असतं, जुना आहे तो. मग त्याचं पाहून त्याने तिथं असे तुकडे करायचे आडकीतानी टाकायचं, मग खाणार. मग तरी हे चिपाळ ठेवायच्या. मग ते बारीक वासरू एक आपण ती वगार ठेवली, उरलेलं तेल खातं, कारण शेळ्या मागे एक वगार वासरू पाहिजेच. मग ते काय करते, ते उरलेलं बारक ते वाळत नाही, फेकून द्यायची गरज लागते. म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्ही अनुभवातून शिकत गेलात आणि त्या पद्धतीने तुम्ही हे शेळी पालन तुमचं सुरू आहे. आता तुमचं 50चं टार्गेट आहे तुम्ही सांगितलं. मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की हे जे चाऱ्याचे प्रकार आहेत, तर तुम्ही असं म्हणजे बदलता का हा चारा कंटिन्यू असतो तुमच्याकडे? नाही, आता कडबा आतापर्यंत होता, आता कडबा संपला. सोयाबीनचा बुसकाट, गिन्नी गवात, काळी गवात आणि मुरगास, म्हणजे हे बदलून टाकीत राहायचं एक एक. बरं, बदलून म्हणजे कसं, समजा कसं नियोजन? आता जर आता मुरगास टाकला आपण मागाशी, मुरगास खाऊन टाकला त्यांनी. आता पहिल्या सकाळी सोयाबीनचं बुसकाट टाकायचं आणि त्याच्यावर 1 तासाने मुरगास टाकायचं वरून, म्हणजे त्याच्यात चव आले हो ते सोयाबीन मध्ये मिक्स होऊन. मग त्या घास पण खात्यात आणि सोयाबीनचं बिस्कुट पण खात्यात, म्हणजे व्हायला जात नाही. हो, खुराक असेल तर, खुराक नसेल तर काही खात नाही. तुमचा एक प्रश्न आणि तुमचं सारखं तुम्ही सांगतात खुराक जर असेल, आता बऱ्याच शेळी पालकाचं काय असतं, घरगुती शेळी पालन असतंय, 10-15 शेळ्या करतात, बरेचसे 100 शेळ्या करतात, पण खुराकच काही देत नाही ना. मग काय उपयोग आहे? खुराक द्यायलाच पाहिजे का? खुराकच द्यायला पाहिजे. खुराक नसेल तर मग शेळी पालन करून उपयोग नाही. कोणतं गाय पालन असो, शेळी पालन असो, आणि कोंबडी कुक्कुट पालन बी असो, त्या कोंबड्याला जर तसलं बॅगातलं घास नाही, चारा नाही दिला, कोंबड्या मोठ्या होणार का? फीडचं खाद्य द्यावंच लागतं. फीडचं, मग तसं गायला तेच आहे. तर यांना जर खुराक असेल तर हे काही खात्यात, माणसं खात्यात, काही बी खात्यात. सुरुवातीला पिल्ले पाजायचे यांना शेळ्याला, नंतर मग आपल्याकडे जी समजा त्यांना नाश्त्याला द्यायची, नंतर सोयाबीन द्यायची, म्हणजे आपण ते भिजलेली सोयाबीन दावणीमध्ये टाकायची, साफ करायची, दावून टाकून द्यायची, आणि ती टाकली की नंतर हे मुरगास घाता टाकला आपण तसा, हे मुरगास टाकायचा, आणि नंतर मग 12 वाजता परत दुसरा चारा द्यायचा, वाळला किंवा आपलं हे गिन्नी गवात, दसरथ घास, काडी गवत असं असतं. हे सगळं व्यवस्थापन तुम्ही एकटेच करता का तुम्हाला कोणी मदतीला असतं? नाही, आपण एकटेच सगळं नियोजन तुम्हीच करता. हो, सकाळी हे झाड हे करला आपले घरचे देतात. बाकीचं चाऱ्याचं नियोजन तुम्हीच करता. हो. आता सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न आहे, बऱ्याच शेतकऱ्यांना तो प्रश्न पडतो, शेळी पालनामध्ये जे पिल्ले असतील किंवा शेळ्या असतील, मरण्याचं प्रमाण जास्त आहे, मृत्यूकीचं. बऱ्याच शेतकऱ्यांच्या आम्हाला कमेंट असतात की शेळी पालन हे परवडत नाही. सगळ्यात 1 नंबर पडतो, पण त्याला स्वच्छता ठेवावी लागते. म्हणजे दररोज सकाळची उठलं काही झाडून काढायचं, साफसफाई फ्रेश करून ठेवायचं त्यांना, आणि फ्रेश केलं का आजार नाही, रोग नाही, करडू मरत नाही, काही होत नाही. आणि कधी दूध एक गोळी आणलं का, आता 1 गोळी पाजायची ती सीबीजेड पिल्लांना, बारकाल्या डॅनला एखादं, आणि दूध 1 दिवस पाजायचं नाही, दुसऱ्याशी फ्रेश होतं, मरत नाही, काय होत नाही त्याला. म्हणजे किती दिवसाचं पिल्लू असल्याच्या नंतर, किती दिवसाचं पिल्लू असलं जम त्याला, किती दिवसाचं असलं तरी हो. आणि लईच 2-3 दिवस असलं तर आपले हे 1 मेडिकल गोळी आपली माणसाची बारीकची ती चारायची. तुम्ही सांगितलं की आता पिल्लांना औषध वगैरे देता, बरं शेळ्यांना तुमच्या आजपर्यंत तुम्ही शेळी पालन सुरू केल्यापासून काही मरतूक वगैरे आली होती का? नाही, अजिबात नाही. आपल्याला काहीच नाही. डॉक्टर सगळं करत नाही, फक्त येणी चालू झाली का एखादं करडू आडवं बजलं तर डॉक्टर लागतो, नाही तर डॉक्टर मला लागतच नाही. आणि सकट नाही. आणि बाहेरची शेळी आपल्या शेळ्यात आणत नाहीत. बाहेर शेळी आणली की तिला आजार असला तर आपल्या सगळ्या शेळ्या आजार होऊ शकतो. बंदिस्त मध्ये ओपन मध्ये कुठं डोंगराला कोणी चारीत असेल ती मरती जी म्हणतात तुम्ही, तसं ते एकुणाच्या लाळीनी साथीने असं होतं. म्हणजे बाहेरच्या शेळ्यामध्ये हे शेळ्या अजिबात नाही. आणि आपल्या आतमध्ये बाहेर शेळी घेत नाहीत आपण, त्या गेटच्या कंपाऊंडच्या आतमध्ये सगळ्या आतल्या आतच, बाहेर शेळी दुसरी घ्यायची नाही इकडे. आता अजून एक महत्वाचा प्रश्न आहे की तुम्ही सांगितलं सुरुवातीला तुमच्याकडे गाया होत्या, हो, आणि तुमचा ऍक्सिडेंट वगैरे झाला, त्यानंतर तुम्ही हे शेळी पालन केलं. पण शेळी पालनच का बरं व्यवसाय? अनेक व्यवसाय, तुम्ही हेच व्यवसाय का निवडला? काय केलं तर बघा, आता हे साईडला बकरी आहेत, हे असे बकरी आहेत का, 7 बकरी केली होती मी, फक्त 7, 52,500ला.
52,500 फक्त 7 आणि हा. 3 महिन्यात खाली हा. 3 महिन्यात हा त्यांना 2 पोते शेंगदाणा पेंट चालली खाली हम्म. खायला लागले की शेंगदाणा पेंट हा चालू करायची. हा हा त्या हिशोबाने 3 महिन्यात 3 महिन्यात 7 बकरे 7 बकऱ्याचे 52,000. 52,500 मग ते तुम्हाला फायदा दिसला म्हणून तुम्ही सुरुवात केली. हा परत थोडा मग वाढत चाल ना आपला हा. भारी वाटायला लागलं. हा हा आणि आपण 3 महिन्यात 52,500 हा या जमिनीत काय पिकत एवढं. हा 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 त्या हिशोबाने सुरू केलं. आपण हे चालू केलं. मग बर आता हे शेळ्यांची खरेदी कुठून केली होती तुम्ही, कशा प्रकारे? हे आपण आहे का हे जे होंड्या शेळ्या आहेत, हा हा ही खाण आमच्या गावात एक जणाक होती हा हा जुनी शिरली सर. ही हा बघा ते 2 हा हा ही मी लय दिवसापासून शेळ्या पाहिजे होत्या. हा हा दुधाला एकदम सुपर. हा आणखीन त्यांना पिल्ले ते असे त्यांना लय मागणी असायची. हा पण तो काय मालक देत नव्हता मला. हा त्या मालकाने अशी स्तुतीसाठी शेड बनलं हा बाळू मिसळ म्हणजे हा हा त्याने मग त्यांना आली गरज ऐकायची. हा मग त्याने ही एक होंडी ती एक 2 हा आणि ही एक मोठी शेळी इथं. बर हे बघा ही या अशा 3 शेळ्या घेतल्या. बर बर आणि 3 घेतल्यावर आपल्याला फक्त बकरी ऐकली. हा आणि 3 पासून ते 14 आणि तेही 3 बोकडे ऐकली परत. म्हणजे आता तुम्ही ज्या 3 शेळ्यापासून तुमचा आता प्रवास 25 शेळ्यापर्यंत पोहोचलेला आहे. हो आपलं बर. टार्गेट आहे 50 शेळ्याचं. 50 शेळ्याचं टाक. पूर्ण कंपनी बाहेरचं हे हा. अशी यांना करायची. हे पूर्ण कंपाऊंड हा. शेळ्यांसाठी तुम्हाला करायचं. हा इथून इकडं. बर आता शेळी पालनामध्ये तुम्ही सांगितलं की तुमचं 50चं टार्गेट आहे. हो तुम्ही गावामधूनच शेळ्या खरेदी केल्या हो ते आहे. पण तुम्ही हे जे गव्हाण वगैरे बनवली आहे, हो. काय होतं आता तुम्ही स्वच्छता तुम्ही सांगितलं, स्वच्छ पण ठेवावं लागते. बाकीच्या गोष्टी काय होतं, शेळी पालन करायचं म्हणलं, बरेचसे जे फार्मर आहेत किंवा नवयुवक तरुण आहेत त्यांना शेळी पालन करायचं म्हणलं की बऱ्याचशा फार्मावरती व्हिजिट देणं, भेटी देणं, नाही का, पाहून येणं. तसं तुम्ही कुठं गेले होते का? नाही हे फक्त आपण इथं वाल्मिक मिसळचे जायचो. हा त्यांचं पाहून यायचो. हा आणि अडचण तर त्याला फोन लावतो आपण वाल्मिकला. हा हे असंच बघ ही शेळी फुगली हा हा पुढे हिला काय झालं. हा 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 आणि हे वाल्मिकने ही आपल्या दिल्ली कडू हा हा 2 दिवसात आणलं होतं. 2 दिवसाचं. 2 दिवसाचं बर बाटली दूध पाच द्याला हा 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 आणि ते शेळी केली. बर हम्म. म्हणजे आता किती वर्ष झाले म्हणले हे सगळं तुमचं सुरू आहे? हे जवळपास 5-6 वर्ष झालं. 5-6 वर्ष. हो पण आपले हे जी खाण शेळी पाहिजे होती, हा आपल्या पहिल्या शेळ्या दुसऱ्या हा ते आपल्या बरोबर वाटले, दूध नव्हतं त्यांना येत, हा हा ते ऐकून टाकल्या. हा. आणि नंतर ही जी पाहिजे होती आपल्या खाण हा आपल्या गावात जी लहानपणी बसून पाहतो मी हा, ते होंड्या. ती घ्यायची होती. म्हणजे सुरुवातीला घरच्या बी होत्या. वाल्मिकूनच घेतली होती एक हा हा वाल्मिक साळकून. हा आणि ते बरोबर वाटणं ते ऐकून टाकलं. हा ते ऐकल्या 36,000ला हा आणि हे घेतले मग 42,000ला 3 हा 2 होंड्या आणि ही एक शिंगावाली 42,000ला 3. 3च आणल्या होत्या. बर हम्म. आता ह्यांना जे होणारे पिल्ले आहेत ते पिल्ल्यांचं व्यवस्थापन कसं असतं आपल्याकडे? आपण पिल्ल्याला काय करतो, हा शेळी येली हा त्यांना वेगळं ठेवायचं हा टोकराखाली 4 दिवस. हा नंतर त्या जाळी टाकायचं. टोकराखाली सुरुवातीला. हा सुरुवातीला 4 दिवस हा. कारण गारा असतो, ऊन असतं, हा त्यांना वातावरण सट होतो. हा असं आपण कसं हिवाळा राहिलो आपण अंगा घेतो हा तसं टोकराखाली टाकायचं, त्यांना वर पोती टाकायची हा हा टोकराव आणि एका टोकराखाली 4 पिल्ले बसतात. 8-4 दिवस ठेवायचे. बरोबर. मग असे थोडे उडी हाण लागले, हा आता तुम्हाला दाखवते पिल्ले. हा. मग उडी हाण लागली की ते जाळी टाकायचे. पलीकडे नंतर ठेवायची. हा पिंजऱ्यात, हम्म. कोंबड्याचा पिंजरा आपल्याकडे हा त्याच्यात. आणि नंतर मग खायला लागले हा की हे साईडला आपण शेळ्या साईडला इथं सोडून द्यायची. बर आता तुम्ही सांगितलं की शेळ्यांना तुम्ही पूर्ण बंदिस्त केलेलं आहे, चाऱ्याचे प्रकार हे केलेले आहेत, पण ह्यांना कुठली पेंड दिली पाहिजे बरं, त्यांनी शेळ्यांची तब्येत वगैरे चांगली राहते? शेळ्याला सोयाबीन आणि मका जर दोन्ही मका शिजून चारली शिजून तर 1 नंबर सोयाबीन. 1 नंबर रिझल्ट आहे. हा 1 टाइम मका द्यायची शिजून आणि 1 टाइम सोयाबीन द्यायचं. बर ती जी नुसती चमक ती जी हाणते असं चमक आणते. बरोबर. हा. असं ती जी अशी टवटवी ते अंगाव हा तेलकटपणा येतो सोयाबीननी. तेलकटपणा जसा की सोयाबीन मध्ये आहे तसाच हो शेळ्यांना पण शेळ्याला दिसतो. येतो. हो बर आता तुम्ही हे शेळी पालन करत असताना काय होतं, सुरुवात आपण करतो धुमधडाक्यामध्ये, दुसऱ्या शेतकऱ्यांचं पहा किंवा एखाद्या फार्मरचं आपण पाहतो. तुम्ही सांगितलं की तुम्ही पाहितलं, आम्हाला बरं वाटलं, हो पण यामध्ये बऱ्याचशा अडचणी असतात. अडचणीला सामोरे जावं लागतं शेळी पालन सुरू असताना. तुम्हाला तसं काही अडचण वगैरे? अडचण काहीच नाही, कारण नियोजन तसं करायला लागतं. कारण एक गोचिड आहे का, हा. आता आपल्या कोणत्या शेळीला गोचिडाचा 5,000 घ्यायचे, कोणी कॅमेऱ्यात मी सगळं सांगतो. हा हा एक गोचिडाचा 5,000 बक्षीस घ्यायचं. गोचिडा गोचिड जर शेळी लागला तर 5,000 बक्षीस. हा बक्षीस आपल्या शेळ्याला. दुसऱ्या फार्म जा तुम्ही हा बघा, सगळे कानाला गोचिड हेच असतं. हा हा हा? याला काहीच नाहीये बघा. याचं जरा आणखीन एका शेळीला गोचिडाचा 5,000 घ्यायचे. हा हा
ही स्वच्छता ठेवली का आजारी पडत नाही, प्राणी काही होत नाही. बर. हा. आता काय होतंय, शेतकऱ्यांच्या फार्म म्हणजे आहेत, तर तुम्ही सांगितलं की स्वच्छता महत्वाची. शेतकरी काय करतात, 2-3 शेळ्या आपल्या कशा नाही. पद्धतीने त्यांचे शेळी पालन असतंय. इतक्या घरात समोर आहे का अशा शहरात एक असा वास येतो लांबच शेळ्याचा, हा हा वास येतो पहिला मुद्दा. हा हा आपल्या इतक्या जवळ असताना एक असं आतमध्ये उभारला तरी वास येतोय का? नाही नाही, तुमच्या घरासमोरच आहे, तुमच्या घरातच असल्यासारखं वास सकट कुणी यावा इथं पावा, हा हा वास सकट नाही. आता याला काय करायचं, आपला हा. इथं ही पडी का अशी मारली की इथं, हा हा याला काय इट आहे का, इट हा ही आपली बट्टीची, हा हे मुरुम टाकायचं आणि त्याच्या इटा अशा पालथ्या घालायच्या, म्हणजे खाली हे मुरमाच्या जागेवर इटा पालथ्या घालायच्या हा. साफ करून. हा. आणि त्याच्यावर काही 2 दिवस शेळ्या हे गेला का हा. पावसाळ्यात चिखल होत नाही. हा. काही कोब्याने जाणारे आजारी पडते हा, हा. प्राणी. कोब्याने आजारी पडते. हो, त्यामुळे- कोब्याने बाद होते शेळ्या. बरं, तुम्हाला कोब्याचा अनुभव आलेला आहे का? नाही, पण आपण ऐकत होतो म्हणजे दुसऱ्याचं, तुमच्या माध्यमातून असे व्हिडिओ. हा, व्हिडिओच्या माध्यमातून हो. शेतकऱ्यांचं, हो त्यामुळे तुम्हाला इटाचं करायचंय. हो, अशी इट टाकायची, हा. शेळी मुतली काय झालं ती पाणी ओसून घेते आणि फ्रेश झाडाला सकाळ त्याला. बर. हो, आता पावसाळ्यामध्ये शेळ्यांचं कसं नियोजन असते बरं पावसाळ्यामध्ये? हाही असंच, काहीच याला बदल नाही, पण स्वच्छता तेवढी ठेवायची पावसाळ्यातली. पावसाळ्यात जास्त गोचिड पिसा होत्यात हे होतंय. हा हा आपले शेजारी बी आहेत त्यांचे पिसा बघा 4 दिवसाला पावडर लावतो, पण आपल्या पावडर नाही, कुठं काही नाही, पीस सकट नाही, गोचिड सकट नाही. फक्त स्वच्छता ठेवली पाहिजे. फक्त स्वच्छता सकाळ मस्तपैकी स्वच्छता ठेवायची 2 टाइम. आणि सकाळी उठलं का उठायचं, हा. फिरायचं, हा. कोणतं प्राणी कुचामलाय हा. काय झालंय एक नजर आणायची. सकाळी उठल्या उठल्या आधी आपले जे शेळ्या हा. आहेत त्यांना चेक केलं जातं, कशा उठल्यात, कोण काय करते, काय चाललंय, ती जी आहे का, एखादं कुचामलंय की हे पाहायचं असतं. हा हा हो, म्हणजे सगळं लक्ष तुम्ही स्वतः देता. हा, ते ध्यान द्यावं ठेवा. बर बर. आता शेळी पालनामध्ये अजून एक महत्वाचा विषय असतोय. शेळी पालन हे प्रत्येक शेतकरी करतात एकामेकाचं पाहून, पण ह्याचं जे विक्री व्यवस्थापन असतं ते कशा पद्धतीने चालतं? आपल्याकडे जे होणार बकरी असते, शेळ्या पाटी वगैरे असतं, ते आपण पाट ऐकली नाही आजपर्यंत. हा. आपल्याला वाढायची त्यामुळे पाट नाही ऐकली, हा पण ज्या टायमाला आपल्याला ते बोकड असते ते काय येतं, हा मग त्या टायमाला आपल्या टायमाला वेपर येतं. हा. हो. मिनिमम किती महिन्याच्या नंतर तुम्ही तुमचं बकरं विकता? हे आपलं आहे का, आपण त्याचा अंदाज घ्यायचा आधी. हा 3 महिने झालं का शेंगदाणा हा. पेंट चारायचे, 3 महिने 2 कट्टे चारायचे, हा हा 10 बकऱ्याला, हा. पिल्लाला. 3 महिने 2 खाल्ले का शेंगदाणा पेंट 7, 7.5, 8 हजारापर्यंत निघत. 7,500 ते 8,000. हो, किती महिन्यामध्ये? 3, 3.5 महिन्यात. 3-3.5 महिने. हो, त्यांचं नियोजन तसं करावं लागतं पिल्ल्याचं.